सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. जे करती धांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करती, जे सद्भावे ओवाळती त्यावरी होती कृपाळुवा. किती सुंदर ओवी स्वामींनी आपल्या स्वामी चरित्रामध्ये सांगितलं आहे. जे दिखाव्यासाठी स्वामींची सेवा करतात, स्वामी त्याच्यावरती कधीही प्रसन्न होत नाही. जे तन मन धन आणि स्वामींना सर्व काही मानून सेवा करतात, अंतर्मनाने स्वामींची सेवा करतात, त्यावरी स्वामी प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. कारण स्वामींनीच सांगितलंय, भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविती. दूढ जयाची भक्ती त्याची होती कल्पतरू. किती सुंदर ओव्या, एक एक ओवीतून खूप सुंदर अर्थ निघण्यासारखा आहे. फक्त आपण तसं ते वाचलं पाहिजे. आजचा अनुभव देखील असाच काही आहे, खूप सुंदर आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, सर्वांच्या जीवनाचे सूत्रधार असलेले, प्रत्येक भक्ताला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आपले आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला आज माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे. स्वामी सेवेने माझ्या बाबतीत काय घडलं ते ऐकून प्रत्येकाला धक्का बसेल, कारण आज हा अनुभव सांगताना मला देखील खूप भरून आला आहे. डोळ्यातून अश्रू थांबत नाही. खूप रडावंसं वाटत आहे. स्वामींची माझ्यावरती किती मोठी प्रचंड कृपा झाली हे मी तुम्हाला आज शब्दात देखील सांगू शकत नाही. सर्वप्रथम मला सांगायला आनंद होईल की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या सेवेत मी अशी आली की माझी बहीण होती, तिने गुरुचरित्राचं पारायण केलं आणि तिने उद्यापनासाठी जी जोडी जीव घालायची होती ती आम्हा दोघांना बोलवलं. ती म्हटले, फार दिवस झाले तू आली नाही आणि माझं उद्यापन आहे, तर एक जोडी जीव घालायची, तर तू ये, असं तिने म्हटली. आणि म्हणून मी तिच्याकडे गेली. सर्व काही तिथे बघितलं, खूप छान वाटलं. तिने आम्हाला जीव घातलं, मला साडी घेतली, त्यांना कपडे दिले, दक्षिणा वगैरे दिला आणि तिने मला महाराजांचा तिला आलेला खूप सुंदर असा अनुभव सांगितला. तिचा अनुभव ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी आलं, कारण आमचं फार काही कॉन्टॅक्ट नव्हता, कारण आम्ही मावस बहिणी असल्यामुळे फार काही येणं जाणं नाही, फार काही कॉन्टॅक्ट नव्हता. पण तिने तिचं जेव्हा ऐकलं त्यावेळेस मला खरंच खूप भरून पावल्यासारखं वाटलं. तिनेही सांगितलं, तुझ्या आयुष्यात काही अडचणी असतील, प्रॉब्लेम असतील, तू देखील स्वामींची सेवा कर, बघ तुला देखील स्वामी त्याच्यातून बाहेर काढतील. जणू काय तिच्या मुखातून महाराजच माझ्याशी बोलत होते असं मला वाटत होतं. कोणीतरी आपल्या दुःखावरती औषध देत आहे असं वाटत होतं. आणि मग मी तिला सर्व काही विचारून घेतलं आणि म्हटलं, ठीक आहे मी करेल सेवा, पण सुरुवात ती म्हणे, फार काही सेवा करू नको सुरुवातीला, फक्त आज 1 माळ, उद्या 2 माळ, उद्या 3 माळ, असं तू हळूहळू माळी वाढव. त्यानंतर तारक मंत्राची सेवा कर, महाराजांचं 3 अध्याय रोज क्रमशः वाच, 7 दिवसात स्वामी चरित्राचं पारायण होतं. अशा सेवा हळूहळू कर. त्यानंतर जेव्हा तुला महाराजांचे अनुभव येतील, गोडी निर्माण होईल, त्यानंतर तू सेवा वाढव, असं तिने मला सांगितलं. त्याच प्रकारे मी करायला सुरुवात केली. आमच्या घरामध्ये नॉनव्हेज हे होतच होतं, पण मग मी यांना सर्वांना सांगितलं की आपल्या घरामध्ये महाराजांची सेवा आपल्याला करायची आहे, त्यामुळे वार बघून आपण नॉनव्हेज आता खात जाऊ, असं सर्वांना सांगितलं. जेव्हापासून मी फोटो वगैरे आणला तेव्हापासून मी नॉनव्हेज बंद केलं. मी त्यांना करून द्यायची, पण मी खात नसायची. असं माझा दिनक्रम सुरू झाला. माझ्या आयुष्यामध्ये एक दुःख असं होतं की मला फार दिवस झाले होते, मी नोकरीच्या शोधामध्ये होते, पण नोकरी मला काही केल्या मिळत नव्हती. काय करावं काहीच कळत नव्हतं. खूप प्रयत्न मी करून थकली होती. त्यासाठी आता काहीतरी करावं असं मला वाटलं. म्हणून मी काय केलं, मठात गेली. तिथे तर सेवा सुरू होती. त्यांनी सांगितलं, तिथे मार्गदर्शन झालं आणि त्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं, ज्यांची कुणाची काही इच्छा असेल, पूर्ण करायची असेल,
त्यांनी मठामध्ये येऊन 7 दिवस स्वामींचं चरित्राचं पारायण करावं, 11 माळी जप करावा आणि त्याचबरोबर ज्या दिवस तुमचा 7 दिवस होईल त्या दिवशी स्वामींना एक प्रिय असणारी वस्तू तुम्ही अर्पण करा. तुमची इच्छा 100% पूर्ण होणार असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर माझ्या मनात ते स्वामींनीच निर्माण केलं की आपण हे 7 दिवस इथे येऊन पारायण करूया म्हणून मग मी ठरवलं आणि तो वार होता गुरुवारचा. गुरुवारपासून पारायणाला सुरुवात केली. स्वामीचरित्र वाचलं. त्यानंतर 11 माळी जप केल्या. महाराजांना मनोमन प्रार्थना केली. श्रीफळ, दक्षिणा सर्व काही स्वामींपुढे ठेवलं. स्वामींना प्रार्थना केली की मला नोकरी मिळू द्या म्हणून असं मी स्वामींना म्हटले. आणि त्यानंतर माझा एका ठिकाणी इंटरव्ह्यू, फार दिवसाचे मी डॉक्युमेंट दिले होते पण तिथे इंटरव्ह्यू वगैरे काही होत नव्हता. पण त्यांचा 3 दिवसामध्ये मला कॉल आला की तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे म्हणून. आणि मग माझा इंटरव्ह्यू होता. तो वार होता बुधवारचा, कारण दुसऱ्या दिवशी माझा तो पारणाचा 7वा दिवस होता. त्याच दिवशी माझा इंटरव्ह्यू होता. आणि मग मी इंटरव्ह्यूसाठी गेले. तिथे गेल्यानंतर मी इंटरव्ह्यू दिला तर त्यांनी सेकंड राऊंडसाठी मला थांबवलं. फर्स्ट राऊंडमध्ये माझं सिलेक्शन झालं. महाराजांचा जप चालूच होता आणि माझा सेवा करायला जायचं होतं आणखी. त्यामुळे मी स्वामींना म्हणायची की लवकर माझं इथे होऊ द्या, म्हणजे मला तुमची आजची सेवा करायला मठामध्ये येता येईल. आणि त्यानंतर सेकंड राऊंडमध्येही माझं सिलेक्शन झालं. थर्ड राऊंडमध्ये सिलेक्शन झालं आणि त्यांनी मला 1 तारखेपासून जॉईन व्हा असं सांगितलं. आनंदाला पारावर राहिला नाही, पण उशीर फार झाला होता. तिथेच मला 7:30 वाजले. पण आता काही करून मला मठात जाऊन ही सेवा करायची होती. आता घरीही खूप कामे पडलेली होती. स्वयंपाक देखील करायचा होता. मुलेही घरी आले होते, मिस्टरही आले. आता काय करावे मला वाटलं. मिस्टर मला फार चिडतील आणि म्हणतील की तू जाऊ नको. पण मिस्टरांना आनंदाची बातमी सांगितलं की सिलेक्शन झालं. त्यांनी 1 तारखेपासून बोलावलं. पण आजची माझी स्वामींची सेवा राहिली. मी मठात जाऊ का? तर मिस्टरांचा होकार आला, तू जा म्हणे. मी खिचडी करतो आणि मुलांना खाऊ घालतो. म्हटल्यानंतर मला खूप छान वाटलं की त्यांनी मला समजून घेतलं. त्यानंतर मी मठात गेले. खूप रडली. डोळ्यातून अश्रू माझ्या आले होते. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मग काय झालं की मग मी जॉईनिंग करायचं होतं. पण मला एक अडचण होती की मला 2 मुली होत्या. एक मुलगी 7 वर्षाची आणि एक मुलगी 5 वर्षाची होती. आणि मुलाची खूप मला अपेक्षा होती की मला माझ्या मुलींसाठी एक मुलगा मला पाहिजे होता. पण डॉक्टरांनी मला स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही प्रेग्नेन्सी ठेवू नका. प्रेग्नेन्सी जर ठेवली तर तुमच्या जीवाला धोका आहे. कारण माझ्या जे 2 हे झाल्या होत्या डिलेवरी, त्यामध्ये मला खूप सारे कॉम्प्लिकेशन झाले होते. त्यामुळे डॉक्टरांनी 3रा चान्स तुम्ही घेऊ नका असं स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि त्याच दरम्यान काय झालं की मला प्रेग्नेन्सी ही त्याच दरम्यान राहिलेली होती. कारण 1.5-2 महिने पलटून गेलेले होते. आणि आम्ही सहज चेकअप केलं तर तिथे त्याच्यात कळालं की पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. त्यावेळेस मिस्टरांना म्हटलं की आता काय करायचं. तर मला महाराजांवरती प्रचंड विश्वास होता की स्वामी महाराज मला मुलगा देतील म्हणून मी म्हटलं की महाराजांच्या याच्यावरती विश्वास ठेवून आपण हे ठेवूया की अबॉर्ट करायचं नाही, एक जीव आपल्याला मारायचं नाही असं मी म्हटलं. मिस्टर म्हटले तुला जर काही झालं तर काय करायचं. मी म्हटलं महाराज आहे, काही होणार नाही, स्वामींवरती विश्वास ठेवा असं म्हटलो. आम्ही 3ऱ्या महिन्याची सोनोग्राफी केली. डॉक्टरांनी सांगितलं की बाळाचे ठोके पडत नाही, बाळाच्या हृदयाची वाढ झालेली नाही, त्यामुळे तुम्हाला अबॉर्ट करावं लागेल. हे ऐकल्यानंतर मला प्रचंड धक्का बसला. पण मी मठात गेली. स्वामींपुढे खूप रडली. स्वामींना सांगितलं मी हे अबॉर्ट करणार नाही, माझा तुमच्यावरती प्रचंड विश्वास आहे, जे करायचं जसं असेल तिथे तुमच्यावरती विश्वास ठेवून मी करणार आहे. मी तेव्हापासून स्वामींची सेवा सुरू केली. तारक मंत्राचं रोज तीर्थ घेऊ लागले. स्वामी चरित्राचं रोज एक पारायण माझ्याकडून स्वामी महाराज करून घेऊ लागले. जॉबही करत होती आणि खूप कॉम्प्लिकेशन मला याच्यात प्रेग्नेन्सीमध्ये होत असायचे. कारण माझा BP कंटिन्यू वाढत असायचा. जॉबही करायचे. पण एकही दिवस स्वामींनी मला असं जाणून दिलं नाही की मी थकली आहे किंवा मला खूप थकवा आला की काही झालं, असं काहीच नाही. कंटिन्यू 9 महिने मी जॉबवरती जात होती, महाराजांची सेवा करत होती, घरचं काम देखील करत होती. हे अशक्य होतं माझ्यासाठी, ते स्वामी शक्य करत होते. माझ्या जवळपास 8 ते 9 सोनोग्राफी झाल्या. प्रत्येक सोनोग्राफीमध्ये डॉक्टर काही ना काही कॉम्प्लिकेशन हे सांगतच
दिवस होते, व्यवस्थित काही सांगत नव्हते. ज्यावेळेस 6व्या महिन्याची कलर ड्रॉप सोनोग्राफी झाली, त्यामध्ये डॉक्टरांनी सांगितलं, तुम्हाला आणखी मी सांगतो, बाळाच्या मेंदूची वाढ झालेली नाही, त्याचबरोबर ठोके देखील व्यवस्थित आणखीही पडत नाही. तुम्ही आता देखील विचार करू शकता, बाळ आता पूर्ण तयार झालेलं आहे. मी म्हटलं नाही, काही करायचं नाही. मिस्टर मला म्हणायचे की आपण करून टाकूया, जर काही झालं तर हे बाळ कसं सांभाळायचं, असं ते म्हणायचे. पण मी म्हटलं नाही, माझा स्वामींवरती प्रचंड विश्वास आहे. अशक्य असणारी गोष्ट तेच एकमेव शक्य करू शकतात, कारण ते या ब्रह्मांडाचे चालक मालक आहे. ते माझी परीक्षा घेत असतील असं माझ्या मनात यायचं. गुरुचरित्राचेही मी पारायण केले. त्यानंतर स्वामी भक्तांनो, डिलेवरीची डेट जवळ आलेली होती आणि कॉम्प्लिकेशन असल्यामुळे, पाणी कमी झाल्यामुळे डॉक्टरांनी 15 दिवस अगोदरच मला ॲडमिट होण्यासाठी सांगितलं आणि आपल्याला सेक्शन करावं लागेल असं डॉक्टर म्हटले. माझ्या अगोदर नॉर्मल डिलेवरी होत्या, आता सेक्शन. मला खूप मोठं प्रश्न पडला की मी फार मोठी चूक तर नाही करत ना, की हे ठेवून आणि हे करून. महाराज, तुमच्यावरती विश्वास आहे, सर्व काही आहे, मला याच्यातून बाहेर काढा, मला माझं सेक्शन होऊ देऊ नका प्लीज, असं स्वामींना कळकळून विनंती केली. महाराजांचा तारक मंत्र म्हटली. त्यानंतर महाराजांचं नामस्मरण केले. जे मोठे डॉक्टर होते ते आले, त्यांनी चेकअप केली, पुन्हा सोनोग्राफी झाली. डॉक्टर म्हटले, काही गरज नाही अबॉर्ट याचं करायचं, सी सेक्शन करायचं, आपण यांची नॉर्मल डिलिव्हरी करू शकतो. हे ऐकल्यानंतर खूप आधार आला. खरंच स्वामी तुम्ही आहात हे मला कळालं. त्यानंतर मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यात आलं. कळाचं इंजेक्शन देण्यात आलं. ज्यावेळेस इंजेक्शन दिलं त्यावेळेस मला कळा सुरू झाल्या. खूप असह्य अशा वेदना मला होऊ लागल्या होत्या. आईच माझ्या जवळ होती. आईलाही ते बाहेर काढू देत होते, कारण मला प्रचंड त्रास होत होता. स्वामींना एकच कळकळून विनंती केली की स्वामी, मला याच्यातून एकदा मारा नाही तर तारा, असं काहीतरी करा, मला या वेदनातून लवकर बाहेर काढा, असं मी स्वामींना कळकळून विनंती केली. महाराजांचा जप सुरूच होता. दुसऱ्या क्षणी स्वामी भक्तांनो, माझी डिलेवरी झाली आणि मी विचारत होते की मला काय झालं, माझं बाळ कसं आहे हे विचारत होते, पण मला कोणीच काही सांगत नव्हतं. मला पूर्ण खात्री होती की सर्व काही व्यवस्थित असेल. महाराजांवरती पूर्ण विश्वास होता. त्यानंतर थोड्या वेळाने, अर्धा एक तासाने डॉक्टरांनी सांगितलं, जे तुम्हाला पाहिजे होतं तेच झालं आहे. आणि डॉक्टर देखील चकित झाले. जे डॉक्टर मला 9 महिने सांगत होते की बाळाची अशी वाढ आहे, बाळ असं आहे, तुम्ही ठेवू नका, ते डॉक्टर चकित झाले, कारण माझ्या बाळाला कुठेही काहीही प्रॉब्लेम नव्हता. एकदम जसं नॉर्मल बाळ असतं तसं बाळ होतं. बाळाचं वजन हे जवळपास 3 किलो भरलं होतं. वजनही व्यवस्थित होतं. बाळ हेल्दी होतं. त्याला कुठलंही काहीच झालं नाही, कावीळ झाली नाही, काहीच झालं नाही. आणि विशेष म्हणजे मला मुलगा झाला. स्वामींच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झालं. हे फक्त आणि फक्त अशक्य गोष्ट शक्य करू शकते. आज माझा मुलगा स्वामी भक्तांनो 2 वर्षाचा आहे आणि तो एकदम नॉर्मल बाळासारखा आहे. त्याला कुठलंही व्यंग नाही, काहीच नाही. आणि त्याचे हृदयही व्यवस्थित आहे, मेंदूची वाढही व्यवस्थित आहे. मी तर म्हणेन त्याचं एवढा हुशार माझ्या 2 मुली नाही, एवढा हुशार माझं बाळ आहे. हे फक्त तारक मंत्राचं तीर्थ, स्वामींवरचा विश्वास, दृढ भाव, श्रद्धा यामुळे हे शक्य झालं आहे. स्वामींनी प्रचंड 9 महिन्यामध्ये माझ्या परीक्षा बघितल्या, ही डगमगते की नाही, माझ्यावरचा विश्वास हिचा कमी होतो का नाही, हे प्रत्येक क्षणोक्षणी स्वामींनी बघितलं. पण मी माझा विश्वास शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यावरचा जाऊ दिला नाही. त्यामुळे स्वामींना अशक्य असणारी गोष्ट ही शक्य करावी लागली. हा आमच्या आयुष्यातील स्वामी सेवेतील फार मोठा अनुभव स्वामींनी आम्हाला दिला. त्यानंतर मिस्टरांचा स्वामींवरती प्रचंड विश्वास बसला. माझी खूप दिवसाची इच्छा होती त्यांनी सेवा करावी, पण ते करत नव्हते. पण जेव्हा बाळ बघितलं आणि मुलगा झाला, सर्व व्यवस्थित होतं, त्यावेळेस त्यांनी देखील स्वामींपुढे नतमस्तक झाले, कारण 9 महिन्यामध्ये त्यांनी देखील या संकटांना सामोरे गेले होते. डॉक्टर जेव्हा काही सांगतात त्यावेळेस आपण खूप घाबरतो, तेही घाबरत होते. पण जेव्हा शेवट बघितला त्यावेळेस त्यांचाही विश्वास बसला. आज ते 3 अध्याय आणि 1 माळ केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. ते स्वामींच्या दर्शनाला जातात. आमच्या घरातील नॉनव्हेज हे स्वामी कृपेने पूर्णपणे बंद झालं आहे. आज आमचं घर पूर्ण स्वामीमय झालं आहे. त्याचबरोबर एकदा असंच झालं की माझी मुलगी आजारी होती स्वामी भक्तांनो, आणि आमच्याकडे पैसे नव्हते, कारण पेमेंट होण्यासाठी जवळपास 8 दिवस अजून वेट होता. आणि मग आता
काय करावं, पैसे तर नाही, हॉस्पिटलला जायचं. त्यांनी काय केलं की त्यांच्या मित्राला कॉल केला की मला 2,000 रुपये सेंड कर, मला माझ्या मुलीला हॉस्पिटलला न्यायचं. तो म्हणला ठीक आहे. आम्ही पेट्रोल टाकलं, त्यानंतर हॉस्पिटलला गेलो. तिथे गेल्यानंतर आता त्याने पैसे पाठवले म्हणून आम्ही निश्चिंत राहिलो आणि हॉस्पिटलला गेलो. तिथे गेल्यानंतर त्याची सर्व औषध वगैरे घेतले, डॉक्टरांची फीजही दिली, सर्व केलं आणि त्यानंतर घरी आलो आणि मित्राला आभार मानावे की तू पैसे दिले, तुझे पैसे ह्या तारखेला मी देतो असं म्हणून त्याला फोन केला तर तो म्हटला की अरे माझ्या लक्षातच राहिलं नाही, मी कामामध्ये होतो, मी तुला पैसे पाठवलेच नाही. त्यावेळेस कळालं की पैसे पाठवले नाही तर अकाउंटला पैसे कसे आले, कारण आमच्या अकाउंटला 0 रुपया होता आणि खरंच 2,000 रुपये रक्कम अकाउंटलाही जमा झालेली होती, त्यानेही पाठवली नाही. त्यावेळेस म्हटलं अशक्य ही शक्य करतील स्वामी, स्वामींची महिमा अगद आहे, हे स्वामींनी केलं आहे असं त्यांना म्हटलं. मग स्वामींना पेढे हार वगैरे घेऊन गेलो. मठामध्ये लाडूचा प्रसाद वाटला आणि दर गुरुवारी आम्ही जे तिथे मार्गदर्शनामध्ये सांगितलं होतं की इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वामींना ही वस्तू अर्पण करा, तर ती वस्तू होती स्वामी भक्तांनो की गूळ आणि फुटाणे गुरुवारी तुम्ही स्वामींना अर्पण करा. येल्लो वस्त्र परिधान करा, मनोभावे स्वामींची सेवा करा आणि तन-मन भावाने स्वामींना ही वस्तू अर्पण करा. स्वामी असं तुम्ही जर केलं, अशी सेवा केलं तर नक्की 7 दिवसामध्ये तुम्हाला देखील अनुभव येईल असं सांगितलं आणि मी तसं केलं आणि खरंच मला अनुभव आला. तुम्ही देखील करून बघा, तुम्हाला देखील अनुभव येईल. स्वामी भक्तांनो, असे माझ्या आयुष्यातील आत्तापर्यंतचे हे स्वामींचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.